सर्वांना 1 मे महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा। मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रातील भूगोल याविषयी माहिती बघणार आहोत। प्रश्न: लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय दिले आहेत: ए बुलढाणा, बी अकोला, सी जळगाव, डी पुणे। वेळ चालू आहे तुमची आता। या 4 पर्यायापैकी अचूक पर्याय आहे ए, लोणार सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे। प्रश्न: कोणत्या विभागातील नद्या अतिशय आखूड आहेत? पर्याय दिले आहेत: ए खानदेश, बी पश्चिम घाट, सी कोकण, डी विदर्भ। वेळ चालू आहे तुमची आता। या 4 पर्यायापैकी अचूक पर्याय आहे सी, कोकण विभागातील नद्या अतिशय आखूड आहेत। मित्रांनो, आपण या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व नवनवीन व्हिडिओ मिळवत राहा। प्रश्न: महाराष्ट्राचा कोणता प्रदेश तलावांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो? पर्याय दिले आहेत: ए खानदेश, बी दक्षिण महाराष्ट्र, सी कोकण, डी पूर्व विदर्भ। तर वेळ चालू आहे तुमची आता। या 4 पर्यायापैकी अचूक पर्याय आहे डी, महाराष्ट्राचा पूर्व विदर्भ हा प्रदेश तलावांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो। प्रश्न: मुळा व मुठा नदीचा संयुक्त प्रवाह कोणत्या गावाजवळ भीमा नदीला मिळतो? पर्याय दिले आहेत: ए टेंभुर्णी, बी शिरूर, सी पिंपळगाव, डी रांजणगाव। वेळ चालू आहे तुमची आता। या 4 पर्यायापैकी अचूक पर्याय आहे डी, मुळा व मुठा नदीचा संयुक्त प्रवाह रांजणगाव गावाजवळ भीमा नदीला मिळतो। प्रश्न: नीरा नदी कोणकोणत्या जिल्ह्याची सरहद निर्माण करते? पर्याय दिले आहेत: ए पुणे व सातारा, बी सोलापूर व सांगली, सी नाशिक व अहमदनगर, डी कोल्हापूर व सांगली। वेळ चालू आहे तुमची आता। या 4 पर्यायापैकी अचूक पर्याय आहे ए, नीरा नदी पुणे व सातारा जिल्ह्याची सरहद निर्माण करते। प्रश्न: प्रवरा व मुळा नदीचा संयुक्त प्रवाह कोठे गोदावरी नदीस मिळतो? पर्याय दिले आहेत: ए नांदूर, बी पैठण, सी पूर्णा, डी नेवासे। वेळ चालू आहे तुमची आता। अचूक पर्याय आहे डी, प्रवरा व मुळा नदीचा संयुक्त प्रवाह नेवासे येथे गोदावरी नदीस मिळतो। प्रश्न: कोकणात कोणत्या नद्या जास्त लांबीच्या आहेत? पर्याय दिले आहेत: ए वैतरणा व उल्हास, बी तानसा व भातसई, सी काजवी व मुचकुंदी, डी सावित्री व वशिष्ठी। वेळ चालू आहे तुमची आता। या 4 पर्यायापैकी अचूक पर्याय आहे ए, कोकणात वैतरणा नदी व उल्हास नदी जास्त लांबीची नदी आहे। प्रश्न: खोल घळईमधून कोणती नदी वाहते? पर्याय दिले आहेत: ए तेरेखोल, बी भीमा, सी नर्मदा, डी प्राणहिता। वेळ चालू आहे तुमची आता। या 4 पर्यायापैकी अचूक पर्याय आहे सी,
खोल घळईमधून नर्मदा नदी वाहते? प्रश्न. तापी नदीची मुख्य उपनदी कोणती आहे? पर्याय दिलेत: ए पूर्णा, बी सीना, सी कोयना, डी प्राणहिता. वेळ चालू आहे तुमची आता. या 4 पर्यायापैकी अचूक पर्याय आहे ए. तापी नदीची मुख्य उपनदी पूर्णा नदी ही आहे. प्रश्न. कराड येथे कोणत्या नद्यांचा संगम होतो? पर्याय दिलेत: ए तापी व पूर्णा, बी भीमा व सीना, सी कृष्णा व कोयना, डी गोदावरी व प्राणहिता. वेळ चालू तुमची आता. या 4 पर्यायापैकी अचूक पर्याय आहे सी. कराड येथे कृष्णा व कोयना नद्यांचा संगम होतो. प्रश्न. महाराष्ट्रातील कोणत्या प्रमुख डोंगर रांगामुळे जलविभाजक होतो? पर्याय दिलेत: ए शंभू महादेव डोंगर रांग, बी सह्याद्री पर्वत, सी हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांग, सी डी सातमाळा अजिंठा डोंगर रांग. वेळ चालू तुमची आता. या 4 पर्यायापैकी अचूक पर्याय आहे बी. महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वत या डोंगर रांगामुळे जलविभाजक होतो. प्रश्न. महाराष्ट्राच्या वायव्य सरहद्दीला कोणती नदी स्पर्श करून जाते? पर्याय दिलेत: ए तेरेखोल, बी गोदावरी, सी नर्मदा, डी इंद्रावती. वेळ चालू तुमची आता. या 4 पर्यायापैकी अचूक पर्याय आहे सी. महाराष्ट्राच्या वायव्य सरहद्दीला नर्मदा नदी स्पर्श करून जाते. प्रश्न. महाराष्ट्रातील कोणत्या नदीला सर्वात जास्त उपखोरी आहेत? पर्याय दिलेत: ए नर्मदा नदी, बी तापी नदी, सी कृष्णा नदी, डी गोदावरी नदी. वेळ चालू तुमची आता. या 4 पर्यायापैकी अचूक पर्याय आहे डी. महाराष्ट्रातील गोदावरी नदीला सर्वात जास्त उपखोरी आहेत. प्रश्न. गोदावरी नदीचे खोऱ्याने महाराष्ट्राचे किती टक्के क्षेत्र व्यापले आहे? पर्याय दिलेत: ए 49%, बी 25%, सी 60%, डी 45%. वेळ चालू तुमची आता. या 4 पर्यायापैकी अचूक पर्याय आहे ए. गोदावरी नदीच्या खोऱ्याने महाराष्ट्राचे 49% क्षेत्र व्यापले आहे. प्रश्न. महाराष्ट्राचे सर्वात जास्त क्षेत्रफळ कोणत्या नदीने व्यापले आहे? पर्याय दिलेत: ए भीमा नदी, बी कृष्णा नदी, सी तापी नदी, डी गोदावरी नदी. तर वेळ चालू तुमची आता. या 4 पर्यायापैकी अचूक पर्याय आहे डी. महाराष्ट्राचे सर्वात जास्त क्षेत्रफळ गोदावरी नदीने व्यापले आहे. प्रश्न. भीमा नदीला डाव्या किनाऱ्यावर मुख्यतः कोणती नदी मिळते? पर्याय दिलेत: ए सीना नदी, बी मांजरा नदी, सी इंद्रावती नदी, डी पूर्णा नदी. वेळ चालू तुमची आता. या 4 पर्यायापैकी अचूक पर्याय आहे ए. भीमा नदीला डाव्या किनाऱ्यावर मुख्यतः सीना नदी मिळते.
मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा व आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.